त्याच्यातला तो वास्को शेलूसपासनं सगळे गोव्याचा विजरेईपासनं ही सर्व मंडळी तिथं बसली आणि मग त्यांची चर्चा झाली. आणि ती चर्चा अशी होती की आता शिवाजी महाराजांना प्रतिबंध केला पाहिजे. हे आरमार आलं तर अगदी डोक्यावर वाटणारा माणूस, पण तो बलाढ्य झालेला आहे आणि त्याला सौम्य शब्दात आपण प्रतिबंध केला पाहिजे. बघा महाराजांची ताकद किती वाढलेली असेल की हा माणूस बलाढ्य झालेला आहे आणि साध्यान सोप्या शब्दात ह्याला सांगितलं पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणाले की आक्रमण करून सगळा त्याचा खेळ उडवून टाकू, नाही, तसं नाही. गोव्यात मग आता पत्र कोड लिहिणार आणि काय लिहिणार, शेवटी ते विजरेला पत्र लिहावं लागलं आणि त्या विजरेनं पत्र पाठवलं की प्रतिबंध करू म्हणून. पुढं काय झालं त्याची नंतरचा पत्रव्यवहार काही फारसा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. परंतु शिवाजी महाराजांचं ते जे आरमार आहे ते आरमार समुद्रात आलं. ते बहुधा रात्री आलं, कारण हे आपले लोक हे भयंकर ते रात्री सगळे हल्ले करण्यात आणि अत्यंत चपळ होत. समुद्र पूर्ण माहिती होता त्यांना, कुठं पाणी खोल आहे, कुठं उथळ आहे, वारे कशा असतात, मतलई कशी वाहते, हे सगळं त्यांना पाठ होतं. विशेषतः आपल्या ज्या नौका होत्या त्या वलवत नेत असत. आणि आपल्याला या इंग्रजांच्याकडे मोठी जहाजं कुठली वलवता येत ते त्यांचं सगळं ते शिडावर अवलंबून, वारा पडला की बसा बोंबलत त्यांचं. तसं नव्हतं आपलं, आपल्याकडे वलवत मारायचे लोक सर. पण ते आरमार समुद्रात आलं